नमस्कार, मी संदीप चोणकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाई संदीप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मुलं लहान असोत किंवा मोठी असोत किंवा शिक्षण नोकरीसाठी आपल्यापासून दूर राहत असोत, त्यांनी सुखरूप राहावं, निरोगी राहावं आणि आयुष्यामध्ये योग्य मार्गावर पुढे जावं ही प्रत्येक आई वडिलांची मनापासूनची इच्छा असते. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये याच सुंदर भावनेशी जोडलेली एक पूजा आहे आणि ती म्हणजे जिवती किंवा जिवंतिका पूजन. श्रावण महिना विविध पारंपरिक सण, व्रत आणि उपवासांनी समृद्ध असतो. महाराष्ट्रामधील अनेक घरांमध्ये श्रावणातील शुक्रवारही विशेष मानला जातो, कारण हा दिवस जिवती पूजनाचा. आपल्या मुलांचं आरोग्य, दीर्घायुष्य आणि कल्याण व्हावं या मंगल भावनेने जिवती देवीची पूजा केली जाते. यंदा म्हणजेच 2026 मध्ये पहिला श्रावणी शुक्रवार 14 ऑगस्टला आहे. जिवती पूजेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोक परंपरेमध्ये एक भावस्पर्शी व्रतकथा सांगितली जाते. एका राजाला मूल नसतं. एका सुईणीमार्फत गरीब ब्राह्मण स्त्रीचं नवजात बाळ राजवाड्यात नेलं जातं आणि ते राजपुत्र म्हणून वाढवतात. पण त्या बाळाची खरी आई प्रत्येक श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा करत माझं मूल जिथे असेल तिथे सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना करत राहते. पुढे मोठा झाल्यावर राजपुत्राला आपल्या जन्माबद्दल शंका येते आणि सत्याचा शोध घेताना अखेर त्याला आपल्या खऱ्या आईची ओळख पटते. या प्रचलित व्रतकथेचा मुख्य संदेश अतिशय सुंदर आहे. अंतर कितीही असलं तरी आईची माया, तिची प्रार्थना आणि आपल्या मुलाच्या कल्याणाची भावना कधी कमी होत नाही. आता जिवतीची पूजा कशी केली जाते, तर जिवतीचं चित्र देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवून हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा आणि आघाडा अर्पण केला जातो. घरच्या परंपरेनुसार पुरणपोळी किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो. पूजा झाल्यानंतर मुलांचं औक्षण करून त्यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करण्याचाही परंपरा आहे. अर्थात घराण्यानुसार पूजा पद्धती आणि नैवेद्यांमध्ये फरक असू शकतो, पण आजच्या आधुनिक आणि गुंतागुंतीच्या जीवनामध्ये जिवती पूजेचा अर्थ आणखी व्यापक कसा करता येईल, तर मुलांचं औक्षण जरूर करा, पण त्याचबरोबर त्यांच्याशी मनापासून संवादही साधा. अभ्यासाचा ताण आहे का, नोकरी किंवा करिअरची चिंता आहे का, मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिरेक तर होत नाही ना, ऑनलाईन सेफ्टीची काळजी घेतली जाते का, आणि विशेषतः त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याबद्दल आपण त्यांचं शांतपणे ऐकतो आहोत का. मुलं शिक्षण किंवा नोकरीसाठी घरापासून दूर असतील तर त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढा. शक्य असेल तर एखाद्या गरजू मुलाच्या शिक्षणासाठी किंवा बालकल्याणासाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला आपल्या कुवतीप्रमाणे मदत करा. मला वाटतं की अशा कृतीमुळेच जिवतीच्या पूजेतून केलेली मुलांच्या कल्याणाची प्रार्थना ही प्रत्यक्ष जीवनातही उतरेल. आता याचा ज्योतिषशास्त्रीय संदर्भ पाहूया. ज्योतिषशास्त्रामध्ये संततीचा विचार प्रामुख्याने पंचम भाव, पंचमेश आणि गुरुदेव यांच्या संदर्भातून केला जातो. त्यामुळे जिवती पूजेतील संततीच्या आरोग्य, संरक्षण आणि कल्याणाची भावना या ज्योतिषीय कारक तत्वांशीही सुंदरपणे जोडून पाहता येते. अर्थात एखाद्या व्यक्तीच्या संततीविषयी प्रश्नांचं वैयक्तिक विश्लेषण करताना संपूर्ण जन्मकुंडली आणि संबंधित ग्रहस्थितींचा एकत्रित विचार करणं आवश्यक असतं. तर श्रावणामध्ये जिवतीची पूजा करताना एक छोटा संकल्प नक्की करा की माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करेनच, पण त्याच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचीही जाणीवपूर्वक काळजी घेईन. कारण जिवती पूजेचा आजच्या काळातील सर्वात सुंदर अर्थ कदाचित हाच आहे. आशीर्वाद देवाकडे मागायचा आणि संरक्षणाची जबाबदारी आपणही घ्यायची. तर तुमच्या घरी जिवतीची पूजा केली जाते का, आणि तुमच्या घरची परंपरा कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आपल्या परंपरा आणि ज्योतिष विषयक व्हिडिओसाठी श्री सिद्धकला ज्योतिष बाई संदीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.